व्यक्त भागीदार आणि निकम याचा दोन विचार आहे. एक चांगले विचार आहे आणि आपल्याला पैसे विचार व्यक्त भागीदार म्हटलं तर त्याच्यामध्ये मजा गोष्ट जास्तीत जास्त चाललं काय म्हणून मला म्हणायचं त्याची आर्थिक गरज होऊन त्याला थोडंसं कमी पैशाचं विचारून पाठिंबा पैसे झाली पाहिजे का पाहिजे ते शाळेमध्ये करून घेतले बोलता विद्यार्थ्यांना पैसे देत असताना आपण त्याच्या खर्चाचा विचार केला पाहिजे. मला काही गोष्टींचा विचार करायचा आहे. माझा मुलगा 5 किलोमीटर अंतरावर सायकलवर जातो आहे. तर यासाठी मी काय विचार करणार आहे. पहिला काय करायचं मला सायकलवर मुलाला पाठवायचं आहे. तर मग मला पहिल्यांदा एक गोष्ट विचार करायला लागेल की हा सायकलवर जातो आहे. मग जर समजा सायकल पंक्चर झालं तर काय होईल हा पहिला विचार. पंक्चर झाली तर सायकलला पंक्चर करण्याचे पैसे पाहिजे. दुसरी गोष्ट हा 5 किलोमीटर अंतरावर लांब जातो आहे आणि असं असताना त्याला जर भूक लागली त्याला जर काही खावंसं वाटलं तर त्याला खाण्यासाठी काही थोडेफार पैसे दिले पाहिजे. हा विचार नक्की केला आहे. अजून काय चालेल काही शैक्षणिक साहित्य त्याला घ्यावायचा आहे. तो विचार त्याच्यामध्ये मला मिळणार आहे. अजून काय तो एकटा आहे त्याच्या नेमकं सुट्टीला आहे. बघा विचार माणूस वेगवेगळ्या दृष्टीने करायला लागला होतो आणि असं करत असताना त्याच्या खिशातल्या पैशांचाही प्लॅनिंग करायचा आहे. आता समजा त्याला जर पैसे द्यायचे सायकलवर तो गेलेला आहे तर पैसे द्यायचे. पैसे देताना पुन्हा काय करायचं त्याला जाणीव करून द्यायची तर पैसे तुला याचाच अर्थ हा की आपण पैशांचं नियोजन करत असताना फक्त सायकलचं उदाहरण असेल असं नाही. पण सध्या काय चालू आहे सध्या मुलांच्या बाबतीत मुलांकडे तो पैसा पालक देत आहे तो कशा पद्धतीने देत आहे. बऱ्याच ठिकाणी असे काही प्रश्न निर्माण झाले आहेत की आई पण नोकरीला आहे वडील पण नोकरीला आहे आणि दोन्ही नोकरीला असताना ते म्हणतात की बाबा हे पैसे घे मी 100 रुपये तुझ्याकडे राहू दे आणि मग मुलाला त्या पैशांचा व्यवस्थितरित्या हिशोब विचारला जात आणि हिशोब न विचारल्यामुळे मुलं त्या पैशांचा विनियोग योग्य करतात की अयोग्य करतात याचा विचार होत नाही. आणि मग काही मुलं आपल्याला मुलं काय करतात जास्त पैसे जर मुलांकडे असले तर मुलं काय करतात खरं म्हणजे वाम मार्ग म्हणजे नेमका चोरी करणे. वर्तनपत्रामध्ये मुलाला काही गोष्टी कराव्याच्या वाटतात. आपल्या शेजारचा मुलगा असं होतो ना आपण पण तसा केलं नाही. आपल्या शेजारचा मुलगा नेटवर बसलेला आहे त्यांनी नेटवर बसण्यासाठी काही किंवा काही अभ्यासाची माहिती होती याला मात्र त्याची गरज आहे. नेटवर बसायचं पैशाचं काही गरज नाही.